जय भीम नमोबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त कोल्हापुरात 1 जून ते 6 जून रोजी कोल्हापूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली। 1 जूनला अवधूत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फेटे बांधणे कार्यशाळा, 2 जूनला ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्वातंत्र्य सौंदर्य महाराणी ताराबाई यांच्या शौर्यगाथेविषयी व्याख्यान होईल। 3 जूनला इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे भद्रकाली ताराबाई समोर दिल्ली निर्माण झाली यांचे व्याख्यान होईल। गेले 19 वर्ष सातत्यानं सामाजिक वैचारिक पातळीवर साजरा केला जातो। शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला जो आपल्याला स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, त्या राज्याभिषेकाचं मूल आणि महत्त्व नुसतं महाराष्ट्रावर न राहता देशात आणि देशाबाहेर जावं या संकल्पनेतून आम्ही विविध उपक्रम राबवत आलेलो आहे। आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की गेल्या या 20 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेशपर्यंत राज्याभिषेक साजरा होत असताना गेल्या वर्षी जपान, दुबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्याभिषेक सोहळा साजरा होतो आहे। कोल्हापुरामध्ये पण आम्ही यावर्षी राज्याभिषेक हा आपण भद्रकाली महाराणी ताराबाई यांच्या 350वी जयंती वर्ष असल्यामुळं की त्यांचंही स्मरण राहावं या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवलेले आहेत। यामध्ये आपण ताराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित प्रदर्शन, त्यांची भव्य रांगोळी, त्याचबरोबर शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला अंतर्गत ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं भद्रकाली ताराबाई यांची शौर्यगाथा आणि त्याचबरोबर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचं महाराणी ताराबाई समोर दिल्ली दिनवाणी झालं अशा पद्धतीची व्याख्यानंही आयोजित केलेली आहेत। याचबरोबर जी पारंपरिक आपल्या ज्या कला आहेत की फेटा हा आपली पारंपरिक आणि संस्कृती जपणारी कला आहे, ते फेटाबांधणी शिबिर असेल, पर्यावरण दिनी या ठिकाणी गाव तिथे वृक्षारोपण करणे, याचबरोबर 6 जूनची आमची जी राज्याभिषेकची जी मिरवणूक असते ती अत्यंत शिस्तबद्ध, कमीत कमी बंदोबस्तामध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी डॉल्बी लावला जात नाही आणि समाजाला दिशा देण्याचं काम या मिरवणुकीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही करत असतो त्यावेळी नशापान केलेल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा मावा गुटखा खाणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी स्थान नाही। जे काही कार्यक्रम आहेत, मर्दानी खेळ असेल, महिलांची लेझिम पथक असेल, धनगरी ढोल असेल, अशा पद्धतीनं एक आगळी वेगळी की त्यामध्ये शिवाजी महाराज, बावळे, जिजाऊ मासा असे वेशभूषेतील काही सर्वजण सहभागी झालेले असतात आणि एक उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येकाला शिवाजी महाराजांचं प्रेम उथुंबून जावं अशा पद्धतीचा हा सोहळा होत असतो। आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की या 6 जून राज्याभिषेक सोहळ्याच्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरच्या जनतेनं, विविध समाजांनी आणि विविध धर्मियांनीसुद्धा यामध्ये ज्या पद्धतीनं सहभाग पूर्वीपासून असतो तसाही यामध्ये ठेवावा एवढी मी आपल्या टीव्हीतर्फे, नॅशनल टीव्हीतर्फे आपल्याला मी विनंती करत आहे। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आधार अपडेट केंद्र चालू आहे। परभणी शहरातले आणि ग्रामीण भागातले नागरिक आपले आधार दुरुस्तीचे काम करण्यासाठी दररोज चक्रा मारत आहेत। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची जास्तीची आधार सेवा केंद्र व मनुष्यबळ वाढवावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे। मी प्रीती ज्ञानेश्वर फुले पाटील, युती जिल्हा अध्यक्ष शिवसेना परभणी। आज आम्ही इथे कलेक्टर साहेबांना एक निवेदन द्यायला आलो होतो, कारण की जे बाहेरचे आधार कार्डचे ई केंद्र आहेत, जे अपडेट करायला ई केंद्र बाहेर जे होते ते आता बंद करून तहसील कार्यालयामध्ये इथं ई केंद्र त्यांनी चालू केलेलं आहे। पण प्रॉब्लेम असा होतो की तिथे 4 ते 5 जण तिथं सिस्टीम ऑपरेटर आहेत आणि गर्दी तिथं खूप वाढलेली आहे। ज्या म्हातारे माणसं असतात, ज्यांच्या पगारी असतात, परत लाडक्या बहिणींचे काही आहेत, लहान मुलं जे आहेत त्यांचे नवीन आधार कार्ड काढायचे आणि आधार कार्डची रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत अपडेट करायचे वगैरे सगळे, परत 10th क्लासचे मुलं आणि 12th क्लासचे मुलं यांना ॲडमिशनसाठी तुमचं आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे। ह्याच्यासाठी इथं खूप जास्त गर्दी होत आहे। 10th आणि 12thचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी एक लिमिटेड टाईम दिलेला आहे सरकारने आणि सगळी ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे ॲडमिशनची। तर आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किंवा त्याला अपडेट व्हायला इथे टाईम लागत असल्यामुळे त्या मुलांचं 1-1, 2-2 दिवस वाया जातात आणि
जर त्यांचा टायमात इथं सगळं काही आधार कार्ड अपडेट झालं नाही तर त्यांचा 1 वर्ष गॅप पडू शकतो आणि त्यांचा फ्युचरवरती त्यांचा इफेक्ट पडू शकतो। त्याच्यामुळे आम्ही इथं मान्य कलेक्टर साहेबांना मागणी करायला आलो होतो की तुम्ही तिथे अजून ऑपरेटरची आणि सिस्टमची संख्या वाढवा। आणि आमच्या कानावर अशा पण गोष्टी आल्या की काही लोक तिथं पैसे मागत आहेत, त्याच्यामुळे ते जर तुम्हाला कुणी पैसे मागत असतात तर तिथं पैसे देऊ नका। तिथं बोर्ड लावलेला आहे, जेवढे पैसे आहेत तेवढेच द्या, वरचे कुणी जर मागितले तर त्यांना कुणीही पैसे देण्यात येऊ नये ही आमची तुम्हाला सूचना राहील। शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्र राज्यात व देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असतो, परंतु मनोहरपंत कुलकर्णी उर्फ भिडे गुरुजी यांच्याकडून जो वादंग विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, अशा या मनोरुग्ण विकृत व्यक्तीकडे लक्ष न देता मोठ्या उत्साहात रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। त्या दरम्यान अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे सदस्य माननीय अमरजीत पाटील व पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक माणिकराव घाडगे यांच्याशी लॉर्ड बुद्धा टीव्हीने खास बातचीत केली। अनाजी पंतांची अवलाद आजही ह्या महाराष्ट्रात जिवंत आहे हे शिवभक्तांचं दुर्भाग्य किंवा दुर्दैव आहे। ह्या महाराष्ट्रात जेवढे शिवभक्त आहेत त्या लोकांना मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की हे अनाजी पंतांची अवलाद ह्या महाराष्ट्रातून नाहीशी झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे, यासाठी सर्व शिवभक्तांनी काम करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या अवलादी त्यावेळेलाही जिवंत होत्या, म्हणजे त्या अनाजी पंत, आणि आत्ताही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध करणाऱ्या अवलादी म्हणजे आत्ताच्या अनाजी पंत हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, शिवाजी महाराजांच्या नावाखाली निधी गोळा करतात आणि स्वतःची पुळी भासतात। ह्या लोकांना आत्ता जो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे कोल्हापूरचे यांनी जे शिवराज्याभिषेक सोहळा एवढा शिस्तबद्ध पद्धतीनं आणि आज तिथं 6 जूनला 8 ते 10 लाख शिवभक्त एकत्र येतात, कुठल्याही संकटाला सामोरे जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका दिवशी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात। हे सोहळा गेले अनेक वर्ष चालू आहे आणि हा सोहळा बंद करण्यासाठी त्यांच्या 10 पिढ्या जन्म घ्यावा लागेल तरीसुद्धा हा सोहळा बंद पडणार नाही। ह्या अफजलखानाच्या अवलादी किंवा औरंगजेबाची अवलादी ह्या आजही ह्या महाराष्ट्रात जिवंत आहे। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर कुलकर्णी, मनोहर भिडे हे उत्तम उदाहरण आहे। ह्याला काढण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त सक्षम आहेत। तुमच्या धमक असेल तर तुम्ही तिथं येऊन दाखवावं, तुम्हाला तिथंच गाडलं जाईल हा मी सूचक इशारा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध करणारे अवलादी आणि आत्ता सोहळ्याला विरोध करणारे अवलादी शिवभक्त गाडल्याशिवाय राहणार नाहीत। हा खरं तर कुत्र्याचा अपमान आहे। तसं म्हणलं गेलं तर कुत्रा जर वेळेंना चावला असेल तर मला माझी आणि मित्रां शासनाकडे मागणी आहे की त्या कुत्र्याचा शोध घ्यावा आणि त्याला कशाचं इन्फेक्शन वगैरे झालं का हे पाहिलं पाहिजे असतात। कारण का वेडे हा जो व्यक्ती आहे तो अत्यंत विषारी आहे हे तर आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे त्या कुत्र्याची खरं तर तपासणी केली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाचं जे काही प्राणी धोरण आहे त्यानुसार खऱ्यानं जे कुत्र्याचा जीव वगैरे गेला आहे का किंवा काही झालं आहे का ह्याचा शोध घेतला पाहिजे। खरं भिडेसारख्या विषारी व्यक्तीला तो फार हास्यास्पद आहे सगळं। मुळामध्ये जे काही असं बोल म्हणतं आहे की तुम्ही येऊन दाखवा, ते कुणाला चॅलेंज देत आहे? छत्रपती संभाजीराजांना चॅलेंज देत आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या शिवप्रेमींना चॅलेंज देत आहेत का? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, 6 जून 1674ला ज्या काळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या काळात सुद्धा लोकांनी विरोध केलेलाच होता, पण त्या सर्वांच्या छातीवरती पाय देऊन या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक पार पाडला। त्याचं अगदी इतिहासकालीन वर्णन असं आहे की सभासद नावाचा जो इतिहासकार आहे त्या काळातला सबरुल बखरकार आहे तो असं म्हणतो की या देशी सर्व म्लेच्छ राजे पण मराठा पातशाह छत्रपती झाला ही काही सामान्य बाब झाली नाही। अशी ज्या घटनेची नोंद स्वतः सभासद बकरीमध्ये घेतली गेलेली आहे त्या घटनेबद्दल आता जे कोण तर काही त्यांचे काही धारकरी वगैरे म्हणतात किंवा काही चिरकोट लोक असतील तर त्यांनी जे काय म्हणतात ते त्याच्याकडे मला वाटतं गांभीर्यानं बघायची गरज नाही। मुळात त्या गर्दीमध्ये आल्यानंतर त्यांना कळेल की शिवप्रेमींची ताकद काय आहे। त्यामुळे तशा लोकांकडलं मुळात भिडेंलाच गांभीर्यानं घ्यायची आवश्यकता नाही आहे। भिडेंचं काय झालेलं आहे, भिडेंचं वय झालेलं आहे
त्यामुळं एक ज्याला आपण माकड लागणं म्हणतो त्या पद्धतीने ते बडबडत असतात आणि विनाकारण त्याला मीडिया वेटेज देते. काहीच संबंध नाही. बेडेंनी त्यांचं आजपर्यंतचं शिवकार्य काय, शिवाजी महाराजांसाठी त्यांचं योगदान काय, त्यांचं शिवकार्यासाठी योगदान काय, काही नाही, शून्य आहे. फक्त बहुजन समाज मुलांची डोकी बडकवणं, त्यांना मुस्लिमांचा द्वेष शिकवणं, त्यांना ख्रिश्चनांचा द्वेष शिकवणं, महात्मा फुलेंचा अवमान करणं, बाबासाहेबांचा अवमान करणं, भीमा कोरेगावसारखी जातीय दंगलीला खतपाणी घालणं, तशी पार्श्वभूमी तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परत नवीन ते सायंटिस्ट झाल्याप्रमाणे आंबेडकर वगैरे सगळं, म्हणजे एखादा मनोरुग्ण व्यक्ती जसा बडबडत असतो तशा पद्धतीनं ते बडबडत असतात आणि महाराष्ट्रातला मीडिया विनाकारण त्यांना त्यांच्या वक्तव्यानं महत्त्व देतो. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राज्याभिषेकासारख्या मोठ्या विषयामध्ये अशा किरकोळ माणसाला अजिबात महत्त्व देता कामा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. खासदार शाहू महाराज आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची तात्काळ आर्थिक मदत द्या. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ नये. मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधताना दिसत नाहीत. कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले नाहीत, केवळ राजकारणावर चर्चा करीत आहेत. शिष्टमंडळामध्ये माजी आमदार राजूबाबा आवळे, शरद पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, राहुल पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, अनिल गाडगे, बाजीराव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. केली ते अध्यक्ष बोलतील आपल्याबद्दल. मी एक सांगू शकतो की मी त्या भागामध्ये राधानगरी भागात कालच होतो, काल परवा 2 दिवस. पण बघितलं सगळ्या रानांची स्थिती नेहमी जी मे महिन्यात बघतो ती काय होती ना, ह्या वर्षी काय आहे तर यावर्षी 100 वर्षा किमान पासून हा जो मोसम बदलून गेला आहे, तर त्याच्यामुळे फार नुकसान झालं आहे. सगळी स्थितीच शेतकऱ्यांची बिघडली आहे. अनेक गोष्टी त्यांना पुन्हा करायला, आणखी त्यांना ड्राय पिरियडमध्ये यायला पाहिजे, घात यायला पाहिजे अशी परिस्थिती होऊन मग ताज्या पेरण्या वगैरे जे काय असेल लावणी वगैरे होती. आता एवढा पाऊस पडला तर त्यांना काय तुम्ही दोष कसं देणार? अलर्ट तर होतच ना हवामान. अलर्ट तर कायम राहायलाच पाहिजे. अलर्ट सगळ्यांनीच कायम राहायला पाहिजे. पण ह्या 100 वर्षात जर असा पाऊस पडला नाही, मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच पडला असं आपण सगळ्यांना माहीत आहे, तर सगळाच दोष त्यांना देण्यात काही अर्थ नाही आहे. नुकसानीचे पंचनामे आज घात आली आहे, आज सूर्य दिसायला लागला आहे थोडा तर आता होतील असं वाटतं.
लवकर करतो म्हणाले ते. राज्यामध्ये गेले 8 दिवस हा अलर्ट होता. हा अलर्ट असताना सुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालू होता. मला वाटते कृषी डिपार्टमेंटनं पहिला हा संप दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आता 50% पूर्ण झाले असते. मुळात राज्य शासनानं ताबडतोबीनं कृषी सहाय्यकांच्या विषयासंदर्भातला निर्णय घेणं अभिप्रेत होतं. म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे. म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रति किती कशा पद्धतीचे आहे हे त्यांच्या कृतीतून साधारणपणे दिसून येतं. आणि म्हणून आमची मागणी आहे की 50,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावेत. भुईमुग असू दे, सूर्यफूल असू दे, मक्का असू दे, उन्हाळी पिकं सगळी गेलेली आहेत. अनेक ठिकाणी ढगफुटीमुळं जमिनी खचलेल्या आहेत, वाहून गेलेल्या आहेत. काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळं पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी माजनाळ असू दे, वेतवडे असू दे या गावांमध्ये बर्गे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेलेली आहे. म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट 10 दिवसापूर्वी होते, सिरियसली ज्या पद्धतीनं शासनानं याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही हे यामध्ये सिद्ध होते. आज शासन जागं झालेलं आहे, आजपासून पंचनामे करणार आहेत. आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्यानं पंचनामे 100% करावेत. आज पिकं हिरवी दिसली असली तरी 8 दिवसात ती पिकं राहणार नाहीत, कुजणार आहेत. आणि म्हणून 100% नुकसान झालेलं आहे. सरसकट पंचनामे करावेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे, साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो. घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे. आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला, एखादं जनावर मृत्यू झालं, एखादं पूर्ण घर पडलं तर मायनसमध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं GR काढलेला आहे. परंतु 100% घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे, अंशतः घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की मायनसमध्ये अंशताचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि ताबडतोब, कारण की तो काय आता तुमचे पैसे येईपर्यंत भिंत बांधायची थांबणार नाही. पूर्ण ज्याचं घर पडले तो वेळ घेणार आहे बांधायला, तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार. परंतु ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे. आणि म्हणून त्याला सानुग्रह अनुदान हे ताबडतोब मायनसमध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे. आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातला रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल, नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाले नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल, या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे. जिल्हांतर्गत बदल्यांपूर्वी विषय शिक्षक पदोन्नती, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यासाठी समुपदेशन घेऊनच पदोन्नत्या करण्यात याव्यात. या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समिती जिल्हा नांदेडच्या वतीने नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिक्षका जागा हो, संघर्षाचा धागा हो, उठ शिक्षका जागा हो, संघर्षाचा धागा हो. हमारी मांगे संघटनांचा जय हो, शिक्षक एकजुटीचा जय हो, शिक्षक एकजुटीचा जय हो, जय हो. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, जय हो. शिक्षक एकजुटीचा जय हो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. शिक्षक संघटनांचा शिक्षक संघटनांचा. मी युवराज पोवाडे, शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा नांदेडचा निमंत्रक बोलतो. आम्ही अनेक महिन्यांपासून आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला विनंती करत आहोत, परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर विहित वेळेत विहित पद्धतीने सोडवल्या जात नाहीत. म्हणून आज आम्ही जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करत आहोत. सर्वात महत्त्वपूर्ण प्रलंबित मागणी आमची अशी आहे की पात्र शिक्षकातून पदोन्नत्या झाल्या पाहिजेत. विषय शिक्षक, पदोन्नत मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी ह्या पदी शिक्षकातून पदोन्नत्या होऊन ते पदं भरली पाहिजेत. जर ही पदं भरली नाहीत तर आमचे 250 ते 300 शिक्षक, प्राथमिक शिक्षक हे अतिरिक्त होत आहेत. आणि बदल्या पूर्वी हे झालं तर त्यांच्या डबल बदल्या होणार नाहीत. म्हणून आम्ही
3 महिन्यापासून झालं म्हणत आहोत की पदोन्नत्या करा, पण पदोन्नत्याकडे एक वेळेस त्यांनी काढलं होतं 20 मार्चला पत्र, परंतु ते चुकीच्या यादी काढल्यामुळे ते 20 मार्च जी होती यांची पत्राची ती पद्धत चुकीची असल्यामुळे ती खंडित राहिली आणि आजपर्यंत ती पद्धत पदोन्नतीची वापरल्या गेलेली नाही योग्य प्रकारची. महत्त्वाच्या मागण्या आहेत आमच्या विषय शिक्षकांची जी पदवीधर वेतन श्रेणी आहे, जे पात्र विषय शिक्षक आहेत त्यांना पदवीधर वेतन श्रेणी दिली पाहिजे, जे पात्र शिक्षक आहेत त्यांना निवड श्रेणी मिळाली पाहिजे, चट्टोपाध्याय वेतन श्रेणी मिळाली पाहिजे. निवड श्रेणीच्या काही थकबाकी तशाच आहेत, वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या थकबाकी तशाच आहेत. आम्ही त्यांना म्हणत आहोत वारंवार की मुख्याध्यापक हे DD1 आहेत, त्यांना वेतन करावं लागते, त्यांना विशेष पद्धतीचं प्रशिक्षण द्यावं, परंतु त्याच्याकडे जास्तीचं लक्ष देत नाही. पत्र काढून सोडून दिल्या जाते. अशा प्रकारे आमचे सुलभक आहेत, प्रशिक्षण देतात पण त्यांचं मानधन मिळत नाही. मूळ सेवा पुस्तिका आहेत त्यांची तपासणी लवकरात लवकर व्हावी. किनवट महाऊर यांना दुर्गम आदिवासी भाग घोषित करावा अशा आमच्या 13-14 मागण्या आहेत. प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला जिल्हा परिषदेच्या समोर करावं लागेल. पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो की आमच्या त्वरित मागण्या पूर्ण करा. जिल्हा परिषद प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी पदोन्नती संदर्भात मागणी केलेली आहे, जेणेकरून शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, पदोन्नत मुख्याध्यापक जवळपास जिल्ह्यामध्ये सर्व जागा मिळून 400च्या वर रिक्त आहेत. जर एवढ्या जर पदोन्नत्या जिल्हा प्रशासनाने जर केल्या तर एवढे पद प्राथमिक शिक्षकातूनही भरली जातात. त्यामुळे संच मान्यतेमुळे जे अतिरिक्त शिक्षक होणार आहेत ते जिल्ह्यामध्ये अतिरिक्त होणार नाहीत आणि जिल्हांतर्गत बदल्या ज्यावेळेस होतील त्या बदल्यामध्ये सन 2018मध्ये जेवढ्या प्रमाणात विस्थापित झाले होते तेवढ्या प्रमाणात 2025मध्ये विस्थापित होणार नाहीत आणि पदोन्नती केल्यामुळे अतिरिक्त शिक्षकाचा जो प्रश्न भेडसावत आहे तो प्रश्न मिटणार आहे. त्यामुळं 26 मे 2025 रोजी आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलं होतं, पण जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात विविध मान्यवरांना येणार होते आणि मान्यवरांचा कार्यक्रम होता. त्यामुळं 26 मे 2025चं धरणे आंदोलन रद्द करून 29 मे 2025 रोजी म्हणजे आज धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे. ते आमची जिल्हा प्रशासनाकडे विविध मागण्यांसह विनंती आहे की अर्जंट तात्काळ पदोन्नतीचा प्रश्न मार्ग काढावा, तो निकाली काढावा, जेणेकरून जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक होणार नाहीत आणि तो प्रश्न भविष्यात भेडसावणार नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर द्वारा जो विजय मिळवला त्या सैनिकांविषयी कृतज्ञता व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वर्षावर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काल नांदेड येथे भव्य जय जवान जय किसान तिरंगा महारॅली काढण्यात आली. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लक्ष वेधून घेणारी ही तिरंगा महारॅली काँग्रेसच्या मुख्य कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. प्रारंभी शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व राष्ट्रगीताने महारॅलीस सुरुवात करण्यात आली. या महारॅलीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर शिवाजी कळगे, जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील, बेटमोगरेकर, जिल्हा सरचिटणीस राजेश पावडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार, आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांच्यासह काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या लष्कराने जे साहस दाखवलं, आपल्या लष्कराने जी कामयाबी त्यांना मिळाली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याच्या अनुषंगानं आज ही रॅली आपण या ठिकाणी काढत आहोत. त्यामुळे जवानाच्या अनुषंगानं सिंदूर ऑपरेशन असेल, त्याआधी कारगिलचं ऑपरेशन असेल,
त्याआधी चीनच्या सोबत झालेली 71 सालची लढाई असेल, त्याआधी पाकिस्तान सोबत झालेल्या आपल्या 65 आणि 61च्या 48 सालच्या लढाया असतील, या सर्व लढायांमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं हुतात्म्य दिलं त्यांचा आम्ही स्मरण करतो आहोत. एवढंच नाही तर ज्यांनी या दहशतवादामध्ये बळी दिला, त्या इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, बेलगामचे जे पर्यटक असतील आणि दहशतवाद्यांच्या एक गोळ्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला, त्या सगळ्यांना आम्ही बलिदान म्हणतो. त्यांचं बलिदानही आम्हाला हे शहीदाच्या सोबतचं बलिदान आमच्यासाठी आहे. आणि महात्मा गांधी हे स्वातंत्र्यानंतरचा पहिला दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी झालेला व्यक्ती होता. तिथपर्यंतच्या सर्व आम्ही हुतात्म्यांना देखील जय जवान म्हणत असताना त्यांना देखील अभिवादन करतो. काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडला जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षद भाऊ सपकाळ साहेब, लातूरचे खासदार श्रीमान काळगे साहेब, माजी आमदार जवळगावकर साहेब, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, सत्तारभाई शहराध्यक्ष, सर्व आमचे तुकाराम बापू रेंगे पाटील माजी खासदार परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व उपस्थित होते. आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की ही सर्वात मोठी तिरंगा महारॅली नांदेडला निघालेली होती. त्याच्यामध्ये सर्व काँग्रेसजन मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेले होते आणि नांदेडकरांनी परत एकदा दाखवून दिलं की काँग्रेस कदापि कमजोर नाही आहे. आणि आजही आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये मोठं उत्साहाचं आणि जोशपूर्ण वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हद्दपार करा असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. यावर उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार यांनी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर सारख्या नीच व्यक्तींनी शिवाजी महाराजांबद्दल वाईट साईड बोलले. त्यावेळी हे काहीही बोलले नाही, यांची तोडधाड आहे असा आरोप मेटकरी यांनी केलाय. संभाजी भिडे यांना काही दिवसांआधी कुत्रा चावला होता, तो पायाला चावला की आणखी कुठं चावला हे पाहावे लागेल अशी मिश्किल टीका अमोल मेटकरी यांनी केली आहे. त्यांच्या 100 पिढ्या जरी स्वर्गातून आल्या तरी 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा हा दणकावून होतो. म्हणून कुठल्याही लुंग्या सोंग्याने काहीही बोलावं आणि ते महाराष्ट्राने ऐकावं एवढे वाईट दिवस महाराष्ट्राचे आलेले नाहीत. 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता. ठीक आहे, तिथी तारखेचा वाद हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उदयाला आला. पण जी लोक आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तारखेवर करू नका, तो नामशेष करा असं म्हणत असतील, प्रशांत कोरटकर सारखा नीच व्यक्ती आणि राहुल सोलापूरकर सारखा नीच व्यक्ती हे ज्यावेळेस शिवाजी महाराजांबद्दल वाईट साईड बोलत होते त्यावेळेस या व्यक्तीने कुठेही शब्दसुद्धा काढला नाही. शेवटी यांची एक तोडधाड आहे, ते सातत्यानं त्यांचा स्तुतिपाठ करत असते. पण मी तुम्हाला याही निमित्तानं सांगतो की मागं काही दिवसांपूर्वी त्यांना कुत्रा चावला होता. आता तो कुत्रा पायाला चावला होता की आणखी कुठं चावला होता हे तपासलं पाहिजे. त्यांच्या 100 पिढ्या जरी स्वर्गातून खाली आल्या तरी 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा हा दणकावूनच होतो. लाखो शिवप्रेमी रायगडावर येतात आणि तुमच्या माहितीकरता शिवरायांचे वंशज माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात तो राज्याभिषेक सोहळा पार पडतो. त्यामुळे कुठल्या उठल्या लुंग्या सुंग्यानं काही बोलावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकावं इतके वाईट दिवस अजून महाराष्ट्रावर आलेले नाहीत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.